आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यवतमाळच्या राळेगाव यांनी तालुक्यातील देवधरी या गावातील शेतकरी भुरबा कोवे यांची 25 एकर जमीन सूतगिरणीसाठी हडपली असा आरोप ॲडव्होकेट सीमा तेलंग यांनी पत्रकार परिषदेत केलाय। ॲडव्होकेट तेलंग म्हणाल्या की यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील देवधरी या गावात मधुसूदन देशमुख यांची 25 एकर जमीन होती। ही जमीन वहिवाटीने भुरबा कोवे या आदिवासी शेतकऱ्याला मिळाली। 1950 पासून ही जमीन कोवे यांच्या ताब्यात होती। सातबारावर कोवे यांचे नाव होते, परंतु आदिवासी मंत्री उईके यांनी 2020 मध्ये कोवे यांच्या शेतात जेसीबी टाकून पीक उद्ध्वस्त करून कोवे यांचा मुलगा, मुलगी व जावई यांना मारहाण केली। मूळ जमीन असलेल्या देशमुख यांच्या वारसांकडून ती खरेदी केली व तलाठ्याशी संगनमत करून डिजिटल सातबारावरून कोवे यांचे नाव हटवले। कोवे यांचे वारस तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांची तक्रार स्वीकारली नसल्याचे ॲडव्होकेट सीमा तेलंग यांनी सांगितले। त्याचप्रमाणे आदिवासी विकास मंत्री उईके यांनी पात्रता नसताना आपली मुलगी प्रियदर्शनी उईके हिला मुंबई उच्च न्यायालयात ब वर्ग समुपदेशक म्हणून नियुक्ती मिळवून दिल्याचा आरोप त्यांनी केलाय।